नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण दसऱ्याला जी साफसफाई केलेली आहे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चालू करायचं आहे तिकीट काढायला. कुठं तर ठेवा की अगोदर काढूच सगळं. लहान मुलांना ना काम करायला खूप आवडतं. मध्ये मध्ये तर माझा आदित्य पण मला मदत करत होता. आणि ही जी मुलगी आहे ती यांच्या चुलत मामाची मुलगी आहे. आमच्या शेजारीच राहत. मला खूप मदत झाली. गेल्या वर्षी सुद्धा ती मदत करायला आली होती. भांडे घासायला काढले आणि एकदम अचानकच खूप जोराचा पाऊस पण सुरू झाला. पाहू शकतात असं काही पावसाने केलं की मग सगळा मूडच खराब होतो. माझा सगळा पसारा काढून ठेवला होता आणि पाऊस यायला चालू झाला आणि लाईट सुद्धा गेला. मग तर काही सगळं काम जशाला तसं आता वाटलं की आज होणारच नाही करणं. आताच गौरी गणपतीच्या वेळेस मी थोडीफार साफसफाई माझी झालेली होती. जास्त काही प्रॉब्लेम आला नाही साफसफाई करण्यासाठी. सगळा पसारा काढून मी बरं झालं घरातच ठेवला होता. नाही तर बाहेर जर ठेवला असतं तर उचलायला पण पटकन लवकर आलं नसतं. गेली होती ती बरं झालं लवकर आली. मोटर बिटर जळायची थोडं पाऊस तर जाऊ दे. लाईट आल्यानंतर मोटर लावून पाणी भरून घ्यायची यांची गडबड चालू झाली. कारण कसं आहे आम्ही गावात राहतो आणि गावात राहिल्यामुळे इथे जर लाईट गेला एकदा तर 2-2 दिवस येत नाही. त्यासाठी पाण्याचा साठा आम्हाला ठेवावाच लागतो. त्यामुळे हे मोटर लावायचं म्हणून म्हणत होते. त्याप्रमाणे त्यांनी बाहेर पाणी भरायला चालू केलं आणि आम्ही मग मध्ये सगळे रॅक वगैरे पुसून घेतले. कारण मागे मी साफसफाई केली होती त्यामुळे तेवढं जास्त घाण झालं नव्हतं. तरी सुद्धा रॅक सगळे घासून घेतले. तुम्हाला या घरात दाखवते मी. सगळा पसारा बरं झालं मी इथे ठेवला होता. म्हणजे बाहेर काढला असता आणि बाहेर काढायचाही नव्हता कारण अर्धे डबे सगळे घासलेले होते. फक्त पुसून साफ करून ठेवणार होते. त्यासाठी इथेच काढून ठेवला होता. आणि आता इथे थोडं साबण लावून असं व्यवस्थित अगोदर घासून घेतलं आणि कपड्यानेच पुसून घेतलं. कारण लाईट चालली यायली होती सारखी. धुवून घ्यायला जमलंच नाही. तरी सुद्धा मी 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला तरी रॅक पुसतच असते. त्यामुळे तेवढे चिकट होत नाहीत. इकडच्या साईडला जे स्टीलचे रॅक ठेवलेले आहेत त्याला पण मी साबण लावून घासणीने व्यवस्थित घासून घेतले आणि फक्त कपड्यानेच पुसून घेतले. पाणी वगैरे टाकून घेतलं नाही. मोठे डब्बे टाक्या त्या घासून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मी एकात एक डब्बे घालून ठेवले होते. कारण मी वरती हे वापरण्यासाठी फक्त प्लास्टिकचे डब्बे ठेवले होते आणि मोठे जे स्टीलचे डब्बे होते ते एकात एक डब्बे घालून असं सज्जावर ठेवून दिले होते. अगोदरचे प्लास्टिकचे डब्बे जे होते ते काढून ठेवले मी आणि आता स्टीलचे डब्बे रॅकला लावायचा असा विचार केला आणि मग तर त्या विचाराने स्टीलचे डब्बे इथे रॅकमध्ये ठेवून घेतले. पित्राचा कार्यक्रम होता त्या दिवशी. त्यांचे मित्र घरी आले होते. त्यांनीच आम्हाला आज परत जेवायला बोलवलं होतं. त्यामुळे माझं एक काम वाचलं. त्यांच्या इथे जाऊन जेवण करायचं होतं म्हणून मग सगळे इकडचे रॅक लावल्यानंतर तयार झाले आणि तयार झाल्यानंतर आम्ही कॉलनीत गेलो त्यांना भेटायला. थर्मल कॉलनीमध्ये आम्ही गेलो होतो. यावरचा डिटेल व्लॉग मी नक्कीच अपलोड करेन. आता सध्या शॉर्ट्स थोडेसे दाखवते तुम्हाला. तिथे गेल्यानंतर त्यांनी खूप छान अशी बिर्याणी बनवली होती. त्यांची मुलगी सई बोबडं बोलते. मला कळतच नव्हतं ती काय म्हणत होती. जेव्हा कळालं तेव्हा खूप हसायला आलं. म्हणजे कलर ती ना कलरला कडन असं म्हणत होती आणि मला कळालंच नाही. जेव्हा कळालं मात्र तेव्हा खूप हसले मी. आणि बिर्याणी छान त्यांनी कलर असा टाकून बनवला होता. लहान मुलांना कसं कलर वगैरे दिसला की त्यांना छान वाटतं. थोडं आवडीने खातात लहान मुलं म्हणून ते असं बनवले होते त्यांनी असं सांगितलं. जेवण वगैरे केलं. खूप छान बिर्याणी बनवली होती आणि जेवण करून आम्ही मस्त गप्पा मारल्या. पुन्हा घरी वापस आलो आणि घरी वापस आल्यानंतर राहिलेला माझा पसारा जो होता मी तो ठेवून घेतला. या रॅक मधले जे डब्बे होते ते मी अगोदर जाते वेळेसच व्यवस्थित असे ठेवून गेले होते. जे वरचे सज्जावरचे राहिले होते ते मग नंतर डब्बे मी आल्यानंतर व्यवस्थित असे लावून घेतले. तर हा असा होता आजचा संपूर्ण ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्स करून सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.